मित्रहो, कोकण विभागातील महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त तसंच नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आज सकाळपासून सुरू झाली आणि आता संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आपण आता या ठिकाणी होतोय आणि अर्थातच स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर श्रीयुत आमिर खान, प्रख्यात अभिनेते, या समारंभाला आवर्जून उपस्थित आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एकदा म्हटलं होतं की स्वच्छता ही प्रक्रिया याबद्दलचं माणसाचं दुर्लक्ष हे पाहून भारतासारखा जो विकसनशील देश आहे त्यामध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन गेल्या वर्षी 2014 मध्ये 2 ऑक्टोबरला दिल्लीला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली। आपण येत्या 4 वर्षात 2019 पर्यंत या स्वच्छ भारत संकल्पने जी आहे पंतप्रधानांची त्याला पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आटोकाट करायचा असा हा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडलेला आहे आणि त्याचाच हा भाग म्हणून कोकण विभागाची ही विकास विभागाच्या सचिव यांना विनंती करतो की तुळशीचं रोप देऊन त्यांनी सन्माननीय पाहुण्यांचं इथं स्वागत करावं। सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं त्या स्वागत करतील। यानंतर स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर, आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत आमिर खान, मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर आणि श्रीयुत विनय सहस्रबुद्धे। एकूण या गेल्या पुढील 4 वर्षात नेमकं काय होणार आहे, 4-4.5 वर्षात, याबद्दल महाराष्ट्रामध्ये नगर विकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांना आपल्याला प्रस्तावनेच्या रूपातून आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो। नमस्कार। सर्व प्रशासकीय अधिकारी आणि आज इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम स्वच्छ भारत की आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय आमिर खानजी, आदरणीय विनयजी आणि सर्व मंचका 10 वाजता जमलो आणि 10 वाजतापासून आपलं जे पहिल्या सत्रामध्ये आम्ही जे काही विचारांची देवाणघेवाण केली त्याची माहिती मी मुख्यमंत्री महोदयांना आणि मंचकावरील सर्व मान्यवरांना संक्षिप्तपणे गेल्या 60 वर्षाच्या राष्ट्र बांधणीच्या कार्यक्रमात आपण अनेक योजना घेतल्या, आपण मोठमोठी धरणं बांधली, चकचकीत रस्ते बांधले, अनेक रोगांचं उच्चाटन केलं, पण दर दिवशी मानव हा जो कचरा निर्माण करतो, या साधारणतः असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्ती हा दर दिवशी 400 ग्रॅम इतका कचरा निर्माण करतो। एव्हरी पर्सन जनरेट्स अबाउट 400 ग्रॅम्स ऑफ वेस्ट। आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपण 5 कोटीची आपली शहरी कमी निर्माण करतो आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे, दुर्दैवाची गोष्ट ही आहे, दर दिवशी 20,000 टनाचा निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने इन अ व्हेरी सायंटिफिक वे याचं प्रोसेसिंग कसं करावं याच्यावर फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रव्यापी विचार झाला नव्हता। लार्जली ओपन डेफिकेशन फ्री महाराष्ट्र अर्थात हागणदारी मुक्त महाराष्ट्रामध्ये होता। आज आपण पहिल्यांदा स्वच्छ महाराष्ट्राच्या अंतर्गत त्या बाबतीत बोलणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण अनेक चकचकीत महामार्ग बांधलेत आणि या चकचकीत महामार्गांवरनं आपण जेव्हा हे आपल्याला दुर्दैवाने सर्वांना जर कसं कळत सत्रामध्ये अनेक महापौर आणि नगराध्यक्षांनी याबद्दल एक मान्यता दाखवली की आज आपली नागरी वास्तविकता अशी आहे की अनेक ठिकाणी आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसतात, दुर्गंधी दिसते, उघड्यावर सौ काय असा आपल्याला या महामार्गांवरनं जाताना एक आपल्याला साधारणतः आपली मानसिकता होते। पण आता मात्र आज इथे जे 100 मान्यवर सर सकाळपासून जमलेले आहेत, या 100 मान्यवरांनी असा संकल्प केलेला आहे की नागरी महाराष्ट्राचं म्हणजे नागरी कोकणाचं, पर्यायाने नागरी महाराष्ट्राचं आणि पर्यायाने देशाचं हे जे चित्र आहे
हे आपण सर्वजण बदलून दाखवणार आहोत असा संकल्प सकाळपासून या सर्व मान्यवरांनी केला आहे. सर, 23 वर्षाच्या प्रशासकीय अनुभवातनी कोणतीही योजना यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि या 4 गोष्टींची सगळ्यात सुरुवात होते ही राजकीय इच्छाशक्तीने. राजकीय इच्छाशक्ती देशाच्या पातळीवर आपल्या आदरणीय पंतप्रधान महोदयांनी दाखवली. राज्याच्या पातळीवर आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वच्छ महाराष्ट्राला अग्रक्रम दिला आणि आता आज सकाळच्या सत्रामध्ये हीच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आज इथे उपस्थित असलेले सर्व महापौर आणि नगराध्यक्षांनी दाखवण्याचा संकल्प केलेला आहे. आणि आज इथे उपस्थित सर्व अधिकारी वर्गाच्या वतीने सर मी आपल्याला सर्वांना हा शब्द देते की एकदा करता निधीचा योग्यपणे नियोजन झालं पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनाचा निधी आहे, केंद्र शासनाचा निधी आहे आणि मला वाटतं स्थानिक संस्थेच्या स्तरावरच्या खालोखाल स्वच्छ शहर ही जवळपास दुसऱ्या क्रमांकावर, अनेक नगरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर याचा प्राधान्यक्रम लागतो. त्याचप्रमाणे स्वच्छ भारताचे, स्वच्छ महाराष्ट्राचे जे 2 प्रमुख घटक आहेत, तर मला सांगायला अत्यंत आनंद होतो. मी संकल्प केलेला आहे. वेळेच्या अभावे सगळा देखील 2016 किंवा 2017च्या दरम्यान आपल्या स्वतःला ओपन डेफिनेशन फ्री करणार आहेत. त्याचप्रमाणे आज कचरा मुक्तीवर म्हणजे कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून आपल्याला जे नगरपालिका किंवा कोकण विभागाचे विभागीय आयुक्त आज आवर्जून इथं या संपूर्ण सकाळपासून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. श्रीयुत राधेश्याम मोपलवार ते आता आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. श्रीयुत मोपलवार. अभियानच्या आजच्या ह्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आणि स्वच्छ भारत अभियानचे ब्रँड अँबॅसेडर श्री आमिर खानजी, रामभाऊ माळगी अकादमीचे महासंचालक, पहिली कार्यशाळा आपण आज इनॉग्रेट करत आहात. माझ्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा क्षण एवढ्यासाठी आहे की महाराष्ट्र आहे त्याची क्वालिटी इतर ठिकाणच्या सर्व लोकप्रतिनिधींपेक्षा फार वेगळी आहे. त्यामुळे ह्या विभागातील सर्व लोकप्रतिनिधींना आपण आज निमंत्रित करून त्यांच्यासमोर ह्या अभियानाची शुभारंभ करतात ही आमच्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने अतिशय बहुमानाचा प्रश्न आहे. तर मॅडमने आत्ता सांगितलं की आमच्या 27 नगरपालिकांपैकी 20 नगरपालिका 2 ऑक्टोबर जेव्हा सुरुवात केली, म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याने वेगळ्या पद्धतीनं अभियानाकडे एक केंद्र सरकारच्या अभियानाला एक वेगळा आयाम दिला होता. परंतु स्वच्छ भारत मिशन माननीय पंतप्रधानांनी सुरू केल्यानंतर त्याला जे मास मुव्हमेंट, कंट्री वाईड मास मुव्हमेंटचं जे स्वरूप आलेलं आहे, लोकांचा ज्या पद्धतीने याला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि स्वतःहून वेगवेगळे इनोव्हेशन्स लोक समोर घेऊन ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सर, घनकचरा व्यवस्थापनाचा, कारण महाराष्ट्रामध्ये दररोज घनकचरा जो निर्माण होतो तो 20,000 टनाचा, त्याच्यापैकी 8-9 हजार टन ह्याच परिसरात होतो आणि ह्या ठिकाणची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, त्याच्या लँडफिल साईटचे प्रश्न हे केवळ नगरपालिकांपुरते मर्यादित नसून ते राज्य शासनापर्यंत येणारे प्रश्न, आपण त्याची आंदोलनं पाहतो आहोत. परंतु या पुढच्या 4 वर्षामध्ये म्हणजे 2 त्यातला प्रेझेंटेशनचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा मोठा प्रश्न न समजता तो एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचा आणि रिसोर्स म्हणून स्वीकारायचा. इनफॅक्ट ज्या पद्धतीचे प्रेझेंटेशन होते की सगळ्या नगरपालिकेच्या अध्यक्षांना आणि नगरपालिकेच्या ओला कचरा आहे तो तो इन्सिट्यू तिथेच यूज करता येतो. 30% कचरा जो आहे तो रिसायकलिंग मध्ये जातो, राहतो 10% इनर्ट कचरा. तो 10% इनर्ट कचऱ्याच्या लँडफिल चालक श्रीमती मिता राजीव लोचन यांनाही मी थोडक्यात आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, सगळ्यांचे लाडके अभिनेते आदरणीय आमिर खानजी, विनय सहस्रबुद्धेजी, कारण आपली जी जबाबदारी आहे ती जास्त मोठी आहे. आपण लोकांना नागरी सेवा. मित्रांनो, हा खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, सुंदर कार्यक्रम आहे आणि यशस्वी व्हायलाच पाहिजे. फक्त एवढंच आहे की बऱ्याच वेळा या आम्ही सगळ्या नगर परिषदांमध्ये ही चर्चा करत होतो
मी सगळ्या सीओजना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या नगर परिषदामध्ये एक पथदर्शी प्रकल्प म्हणून वॉर्डमध्ये प्रकल्प घ्यायला पाहिजे आणि 100% तिकडच्या कचरा उचलायला पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण शहरामध्ये हे अपस्केल करूया. तेव्हा बरे 1-2 मुख्याधिकारी आणि मी त्यांना हेही सांगितलं की हा पथदर्शी प्रकल्प कृपा करून अध्यक्षांच्या वॉर्डमध्ये नका घेऊ. तेव्हा 1-2 मुख्याधिकारी बोलले की मॅडम अध्यक्षांच्या वॉर्ड नेहमी चकचकीत असतो, त्या ठिकाणी अशा प्रकल्पच घ्यायची गरज पडायला नको. म्हणून आज या ठिकाणी अशा संकल्प करूया की आपल्या वॉर्ड बघण्यापूर्वी आपण गलिच्छ वस्तीमध्ये ज्या पद्धतीने लोक राहतात त्यांच्या. माननीय मुख्यमंत्री साहेब, माझं पहिलं पाऊल आहे ते ह्या आपल्या उपक्रमात सहभाग घेण्याचा ठाम निर्धार आम्ही केलेला आहे आमच्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांसह. त्याचबरोबर दुसरा जो आहे लोकसहभाग, तर आम्ही यापूर्वीच नेबरहूड ब्युटिफिकेशन हा एक कन्सेप्ट आम्ही केलेला आहे आणि मी ठाणेकर, तर त्यामध्ये आम्ही मी ठाणेकर म्हणून माझं दायित्व काय ठाण्याच्या प्रती. त्याचबरोबर ब्युटिफिकेशनचा जो विषय आहे त्यात आम्ही सगळे कन्सेप्ट घेतलेले आहेत. एक म्हणजे तुमचं स्वच्छता आहे, म्हणजे ब्युटिफिकेशन आहे, परत रेन हार्वेस्टिंगचं आहे, अनेक जे निकष आहेत ते सगळे त्यात आहेत आणि त्याच्यानं आम्ही त्या सोसायटीला आम्ही पुरस्कार देणार आहोत की जेणेकरून ते त्यांना एक प्रोत्साहन मिळून ते त्यांचा सहभाग यात होईल. तिसरं पाऊल असं आहे की 100% शौचालयाचा वापर. माननीय मुख्यमंत्री मोदी साहेब, विषय असा आहे की आपल्या पूर्ण दिवसभराच्या वर्कशॉपमध्ये सगळ्यांच्याच अडचणी अशा आहेत की आपण प्रत्येकाला शौचालय पूर्तता करून द्यायची, परंतु आमच्या शहरामध्ये वेगवेगळ्या म्हणजे फॉरेस्ट लँड आहे, रेल्वेची आहे, किंबहुना MIDC आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा तर महाराष्ट्रात आपण करणारा स्वच्छ आणि हरित आम्ही ठाण्याची एक जबाबदारी घेतोय आणि आम्ही ऑलरेडी आता 5 तारखेला 5 लाख आणि त्याचं काही ना काही परीक्षा करण्याची पद्धत आपल्याला विकसित करता येईल. त्या हाऊसिंग सोसायट्यांना आपण काही सवलत देऊ शकलो किंवा काही वेगळ्या प्रकारचं इन्सेंटिव्हायझेशन करू शकलो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कचरा वेचक जे आहे आणि त्यांचंही प्रशिक्षण केलं पाहिजे. हे फार अवघड काम आहे आणि ती मंडळी करतात, अपुऱ्या वेतनानिशी करतात. मला असं वाटतं की त्यांच्या मानसिक शारीरिक आरोग्याकडे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याकडे, त्यांच्याशी संवाद साधण्याकडे मनोरंजन करना. लेकिन इसके साथ उनका यह भी मानना है कि हर कलाकार समाज में भी अपनी बड़ी भूमिका निभा सकता है. समाज के नैतिक ताने बाने को मजबूत करने में और युवा पीढ़ी को तथा बच्चों में बेहतर मूल्य भरने में वो अहम भूमिका निभा सकते हैं, जिससे एक स्वस्थ समाज बनाने में मदद हो सकती है. और वो ये भी जानते हैं कि स्वस्थ समाज के निर्माण में स्वच्छता की भूमिका सबसे अहम है. हम फिर एक बार आमिर खान साहब का तालियों के साथ यहां पर स्वागत करते हैं और मैं आपकी तरफ से अनुरोध करता हूं कि वो अपना मुद्दा, अपनी बात आपके सामने पेश करें. श्री आमिर खान. नमस्कार दोस्तों, भाई और बहनों, मुझे बड़ी खुशी महसूस हो रही है आज यहाँ आके. इतनी खुशी मुझे महसूस हो रही है कि ये पहल हमारे चीफ मिनिस्टर ने की है. ये बहुत ही एक अहम मुद्दा है मेरे समझ से और इसमें अगर हमें सक्सेस मिले तो बहुत सारे रिलेटेड चीज़ें भी उसके साथ साथ सॉल्व हो जाएंगी. मुझे लगता है हमारे देश में जो भी समस्याएं हैं, मेरी जो कुछ समझ है, हमें कभी पैसों की वजह से प्रॉब्लम नहीं होती. जो जैसे हम लोग फिल्मों में बोलते हैं कि पैसों से फिल्में नहीं बनती, फिल्में बनती हैं पैशन से. जब आपके अंदर आग हो तब आप फिल्म बना सकते हैं. आप किसी को ढेर सारे पैसे दे दीजिए, वो फिल्म नहीं बना सकेगा. तो ये जो एक चीज है पैशन, ये इतनी जरूरी इंग्रेडिएंट है. आज जो जिस हम समस्या की बात कर रहे हैं और हमारा सपना है कि महाराष्ट्र जो है वो कचरा मुक्त हो, हमारा देश कचरा मुक्त हो. ये सपना तभी पूरा हो पाएगा जब हम सब इसको एक पैशनेट वे से टैकल करें, स्टार्टिंग विद पॉलिटिकल विल जो हम देख रहे हैं. और मुझे बेहद खुशी होती है कि हमारे मुख्यमंत्री जो हैं वो इतनी स्ट्रांग पॉलिटिकल विल दिखा रहे हैं. हमारा एडमिनिस्ट्रेशन, आप लोग जो
ग्राउंड पे काम कर सकते हैं, आपके अंदर जो पैशन है वो ये अचीव कर सकता है। और उसके साथ साथ हर एक महाराष्ट्रियन का इसमें योगदान है। और मुझे लगता है कि ऐसा कोई काम नहीं है जो हम नहीं कर सकते एक साथ। अगर हम 3 जो सेक्शंस हैं सोसाइटी के, पॉलिटिकल विल, एडमिनिस्ट्रेशन विल एंड पीपल्स विल, दिक्कत यह आती है कि अक्सर हम वही चीज जो हम अपने घर में करते हैं वो हम बाहर नहीं करते हैं। जो सोशल सर्विसेज हैं, जो सोशल गुड्स हैं, वो हम अपना नहीं मानते। घर मेरा है, मैं साफ रखूंगा, सड़क मेरी नहीं है। हमको ये मानना पड़ेगा कि सड़क भी मेरी है, हर चीज जो है वो मेरी है, आपकी है। और इस भावना से जब हम आगे बढ़ेंगे तभी हम इन सारी चीजों में हम सक्सेसफुल होंगे, कामयाब होंगे। और मुझे पूरा यकीन है, जब हमने शो शुरू किया था हमारा टीवी का सत्यमेव जयते, उस वक्त हमें बिल्कुल अंदाजा नहीं था कि लोग इस किस्म के शो के साथ जुड़ेंगे, नहीं जुड़ेंगे। लेकिन इस शो की कामयाबी हमें बताती है कि लोग जो हैं हिंदुस्तान के, वो चेंज के लिए तैयार हैं। दे वॉन्ट चेंज, दे आर रेडी फॉर चेंज एंड दे आर एक्टिवली कॉन्ट्रीब्यूटिंग, रेडी टू कॉन्ट्रीब्यूट। ये समय को हमको छोड़ना नहीं है। ये जो समय है जिसमें हम सब जी रहे हैं, ये अपॉर्चुनिटी हमको गंवानी नहीं है, मुझे, आपको, हम सबको। एंड आई थिंक जहां तक मेरा सवाल है, मैं और मेरी टीम पूरी कोशिश करेंगे कि ये जो एक इश्यू है कचरे का, ये हमें महाराष्ट्र में अगर हम शुरू करें तो महाराष्ट्र विल बिकम अ सिंबल, इट विल बिकम एन इंस्पिरेशन फॉर द होल कंट्री। सो लेट्स मेक महाराष्ट्र द फर्स्ट स्टेट टू गो वेस्ट फ्री, कंप्लीटली वेस्ट फ्री। और जो डंपिंग ग्राउंड है वो हमको होना ही नहीं चाहिए। डंपिंग ग्राउंड की जरूरत नहीं होनी चाहिए। जितना कचरा है वो संपत्ति है, वो इतनी कीमती संपत्ति है, उसका हम इस्तेमाल करें तो हमें आर्थिक भी हेल्प मिलेगी। एक चीज से मैं बहुत डरता हूं, इंसिनरेटर्स से। तो क्योंकि मुझे लगता है कि वो एक चीज है, हमने शो पे बहुत रिसर्च किया था इस टॉपिक पे। आज मैं दिन भर आना चाह रहा था कि ताकि मैं भी सुनूं क्या बातचीत हो रही है, लेकिन आई होप कि हम इंसिनरेटर्स पार्ट ऑफ दिस स्कीम। हाँ, ओके जी, क्योंकि हमारी समझ से इंसिनरेटर्स जो हैं वो बहुत पॉइजनस गैसेस निकालते हैं। और उसके अलावा जो हिंदुस्तान में जो वेस्ट होता है, कचरा होता है, वो 70% वेट, गीला कचरा होता है। तो वो कन्वर्ट टू एनर्जी एग्जैक्टली होता नहीं है जिस तरह से हम चाहते हैं। और जो हिंदुस्तानी तरीके हैं, सदियों से जो हिंदुस्तानी तरीके हैं कचरे को कन्वर्ट करने में, वही हमारे लिए सही है। हम बाहर से टेक्नोलॉजी, हमको जरूरत नहीं है। हमारे परदादा ऐसे ही कचरे को इस्तेमाल करते थे, उसका खाद बनाते थे। आज हम मॉडर्न तरीकों से, जो पुराने तरीके हैं उनको मॉडर्न नॉलेज से अगर हम उसको कंबाइन करें तो और भी अलग अलग तरीके हैं इसको टैकल करने के। तो मुझे यही कहना है कि मुझे बड़ी खुशी है कि आप सब आज यहाँ मौजूद हैं और आप सब एक संकल्प ले रहे हैं कि हमें इसके साथ, इसमें कामयाबी चाहिए। मुख्यमंत्री जी ने पहल की है, हम सब उनके साथ हैं, आप सब उनके साथ हैं। और हमारी कोशिश होगी, मेरी कोशिश ये होगी कि महाराष्ट्र के लोग भी इसमें अपना पूरा साथ दें। और कचरे का जो मुद्दा है, उसमें जो ऑर्डनरी सिटीजन है उसको सिर्फ 2 चीजें करनी है। एक, कचरा अलग रखना है, गीला और सूखा मिक्स नहीं करना है। और दूसरा ये कि हमें कहीं कूड़ा फेंकना नहीं। ये 2 काम हमको करना है। बाकी जितने काम हैं उसका कलेक्शन, उसका किस तरह उसका इस्तेमाल किया जाए, वो सरकार के हाथ में है, आपके हाथ में है। और मुझे उम्मीद है कि आप लोग इसमें दिल लगा के पूरे पैशन से काम करेंगे एंड वी विल बी द फर्स्ट स्टेट इन द कंट्री टू गो वेस्ट फ्री। थैंक यू सो मच। थँक यू। आमिर खानजींनी सांगितलं की आपण अत्यंत पॅशनेट आणि प्रोएक्टिव्ह होऊन या कचऱ्याची जी समस्या आहे त्याचा सामना केला पाहिजे। मला आठवतं कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनी ज्यांनी पण आता पण केलेलं आहे की आपण आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न साकार करूया।
त्यांना मी आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो आणि त्यांचा भाषणाचा शेवट जो असेल ते आपल्याला शपथ देणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहा लांबेकर, सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि त्याहीपेक्षा समाजामध्ये परिवर्तन करण्याकरता वेगवेगळ्या मोहिमा करणारे आणि ज्याचा उल्लेख त्यांनी केला पॅशन, खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाची पॅशन असलेले असे आपले सर्वांचे आवडते श्री आमिर खान, सन्माननीय श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, या ठिकाणी नगर विकास विभागाच्या सचिव आणि या कार्यक्रमाकरता नोडल सचिव म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे अशा श्रीमती मनीषा म्हैसकर, आयुक्त नगरपालिका प्रशासन श्रीमती मीता लोचन, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त श्री गोपालवार, या ठिकाणी उपस्थित सर्व महापौर, नगराध्यक्ष, सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलं. आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत आपला देश, आपला प्रदेश हा आपण स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपण विकसित होऊ शकत नाही. कारण विकास हा केवळ भौतिक नसतो, तर विकासामध्ये जोपर्यंत व्यक्तीचं जीवनमान उंचावत नाही तोपर्यंत त्याला खरा विकास म्हणता येत नाही. आणि जीवनमान उंचवण्याचे जी वेगवेगळी मानक आहेत त्याच्यामध्ये आमचं वातावरण किती शुद्ध आहे, आमचं आरोग्य किती चांगलं आहे, ही त्याची अतिशय महत्वाची मानक आहे. खूप भौतिक मालमत्ता उभी केली आणि आरोग्य हे जर चांगलं राहिलं नाही तरी भौतिक मत्ता काय कामाची. आणि म्हणून देशाचं आणि आपल्या प्रांताचं आरोग्य हे चांगलं करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी हे अभियान हातामध्ये घेतलंय. आणि आपल्याला माहिती आहे की स्वच्छतेची जी काही इतर कॉस्ट आहे ती आपण कधी मोजत नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण रोगराई थांबवत असतो आणि आरोग्यावर होणारा खूप मोठा खर्च हा वाचवत असतो. प्रत्येक कुटुंबाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होतो, राज्याचा होतो, देशाचा होतो. या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत याचा आपण कधी विचार करत नाही. त्यातनं आपण आजारीपणामुळे किती मॅन डेजची क्षमता ही वाया घालवतो याचा देखील आपण कधी हिशोब लावत नाही. आणि त्यामुळे स्वच्छतेमुळे आपल्या GDP वर देखील जर अस्वच्छता राहिली तर त्याचा एक परिणाम होत असतो. आणि म्हणून विकासाच्या वाटचालीमध्ये स्वच्छता एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारची बाब आहे, ही आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं आपण हे अभियान सुरू केलं. आणि आज मला आनंद वाटतोय की महापौर असतील, नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष असतील, यांनी जो संकल्प या ठिकाणी केलाय, आमिरजी म्हणाली गोष्ट खरी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर काय होऊ शकत नाही. आणि तो संकल्प आज तुम्ही व्यक्त केलाय. मला विश्वास आहे की हा संकल्प एकदा मनामध्ये घेतला, खरं आहे आपल्या जो संसाधनांची कमतरता आहे, आपण विकसनशील देश आहोत, विकसनशील देशामध्ये संसाधनं सीमित असतात. पण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी काही संसाधनं आमच्याजवळ आहेत, जी काही संसाधनं आम्ही तयार करू शकतो, जी काही संसाधनं आम्ही उभारू शकतो, बेस्ट डिप्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस, आपल्या संसाधनाचा महत्तम चांगला उपयोग हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या प्रायोरिटीज काय,
आपली प्रायोरिटी ही स्वच्छता असली पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. या प्रायोरिटीज नंतर इतर प्रायोरिटीजकडे आपण जर वळलो तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करू शकू. मी स्वतः देखील महानगरपालिकेचा महापौर म्हणून 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय आणि मला कल्पना आहे की दृश्य स्वरूपाच्या गोष्टी या मतांवर लवकर परिणाम करतात. पोरं देखील ऍडव्हर्टिजमेंट पाहून असं म्हणतात, आपल्या घरच्या लोकांना म्हणतात की बाबा ते तुम्ही कचरा जरा कचरा पेटीत टाका, बाहेर टाकू नका. एखादा आईस्क्रीमचा कप जर वडिलांनी खाली टाकला तर तो पोरगा उचलून वडिलांच्या हातात देतो आणि सांगतो की तुम्ही जाऊन त्या कचरा पेटीत तो टाका. त्यामुळे पिढी बदलते, लोकांच्या आशा अपेक्षा बदलत आहेत आणि म्हणून आपल्याला हा जो या ठिकाणी ते आले आणि छोट्याशा भाषणामध्ये जी महत्वाची आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा संकल्प जो आहे ती शपथ आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. त्यामुळे सगळे लोक उभे राहतील. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मी स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो. माझे पहिले पाऊल सहभागाच्या ठाम निर्धाराचे, दुसरे पाऊल व्यापक लोकसहभाग मिळविण्याचे, तिसरे पाऊल 100% शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे, चौथे पाऊल कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक करण्याचे, पाचवे पाऊल कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे, सहावे पाऊल सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे, सातवे पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचे. मला खात्री आहे की माझ्या सप्तपदीनं महाराष्ट्राचे स्वप्न निश्चित साकार होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्रीयुत आमिर खान, श्रीयुत विनय सहस्रबुद्धे आहे. दीपक येलो